मला असं वाटतं हे ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे हे सर्वसामान्य मायबाप जनता बघते आणि मला असं वाटतं की कोनशिलेवरची नावं हटवून काही होत नाही. लोकांच्या काळजावर कोरलेली नावं ही जास्त महत्वाची आहे. मतदारसंघामध्ये महायुतीचं काय आव्हान वाटतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी थेट तुम्हाला याआधीच आव्हान दिलेलं होतं की यानंतर अमोल कोल्हे खासदार होणार नाही. त्यांचा उमेदवार कोण असणार यावरती अजूनही शिक्कामोर्तब होत नाही. तुमच्या आधीचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव हे अजित पवारांकडे जातील अशी सुद्धा एक चर्चा आहे. काय आव्हान वाटतं तुम्हाला? खरं तर मला परवा एका पत्रकारानं गमतीत म्हणालं की परिस्थिती अशी आहे की काही पक्षांकडे उमेदवार नाही आणि काही उमेदवारांकडे पक्ष नाही, अशी शिरूर लोकसभेची परिस्थिती आहे. परंतु महत्वाची गोष्ट लोकशाही आहे, त्यामुळे समोर कोणी ना कोणी उमेदवार असणार हे अगदी नक्कीच आहे. आणि कोणतीही निवडणूक ही सहज सोपी नसते. ही प्रत्येक निवडणूक महत्वाची असते आणि ही निवडणूक केवळ अमोल कोल्हेची निवडणूक नाही, ही महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. आणि हे होत असताना खरं तर आज महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये एक प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे, एक अस्वस्थतेची भावना आहे. लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिंदे गटाची शिवसेना असेल, यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते हे महाराष्ट्र तर बघतोच आहे, पण त्याचबरोबरीनं त्यांच्या पक्षातला प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता बघतोय, प्रत्येक त्यांच्या पक्षातला आमदार नेता ही गोष्ट पाहतोय. आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी वागणूक मिळते, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागा सोडल्या जातील हे आपल्याच माध्यमातून समोर येतंय. त्यामुळे ही अस्वस्थता आणि ही असुरक्षितता त्या सर्व गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात ही 100% आहे, दिसते. काही धमक्या वगैरे येतात का तुम्हाला या सगळ्या गोष्टी समोर? कारण तुमचे शो सुरू आहेत अनेक मतदारसंघात. धमक्या कसल्या? म्हणजे दबाव. जर दबाव घ्यायचा असेल तर छत्रपतींचा इतिहास सांगू नये माणसाने. जर छत्रपतींचा इतिहास सांगायचा तर या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टी असतील, कुठलेही दबाव असतील याचा विचार करण्याची खरंच काही गरज नाही. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की जी छत्रपतींनी या मातीला शिकवण घालून दिली, म्हणजे दिल्लीच्या दरबारातही छत्रपती शिवाजी महाराजांनी मान झुकवली नाही हा इतिहास आपण जाणतो. आणि औरंगजेबाच्या समोरही छत्रपती संभाजी महाराजांनी गुडघे टेकले नाही हाही इतिहास आपण जाणतो. आणि मग या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जर ताठ मानेने लढायचं ठरवलं तर मग अशा गोष्टींचा मी विचार करत नाही. असं म्हटलं की काही लोक हे दिल्लीला जाऊन मुजरे करतायत, त्यांना आता छत्रपतींचं नाव सांगायचा अधिकार कसा होईल? जे देणारे होते ते मागायला दिल्लीला जातात. मी फक्त वस्तुस्थिती मांडली की काही वर्षांपूर्वी ज्यांच्या हातात सर्वाधिकार होते, जे देणारे होते, त्यांना आज दिल्लीच्या दरबारात उभं राहून, दिल्लीच्या दारात उभं राहून मागण्याची वेळ आली आहे. आपण सातत्यानं बघतोय महाराष्ट्रातले नेते हे सातत्याने दिल्ली वाऱ्या करतायत. दिल्ली वाऱ्या करून एक एक जागा वाढवून घेण्यासाठी या प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. आपल्या कार्यकर्त्यांचं ज्या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला, म्हणजे इतके मोठे निर्णय खरं तर घेतले गेले. महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा इतिहास आहे की महाराष्ट्राच्या जनमानसाला तत्वांशी केलेली तडजोड आवडत नाही, महाराष्ट्राच्या जनमानसाला गद्दारीही आवडत नाही. आणि असे काही निर्णय, तत्वांशी तडजोड करण्याचे निर्णय काही नेत्यांनी घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आज दिल्ली दरबाराच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात. ही वस्तुस्थिती. काय सीन आहे? तुम्हाला लंके भेटले, निलेश लंके आज सकाळी पवार साहेबांना भेटले, तुम्हालाही भेटले, तुमच्या चर्चा झाल्या, तुम्ही नगरमध्ये त्यांना जाहीर आवाहन केलं होतं की तुम्ही नगर दक्षिणची लोकसभा जी आहे ती शरद पवार गटाकडून लढा. तुमचं त्यांचं काय बोलणं झालं? आज त्यांचा प्रवेश होईल असं कळत होतं, प्रवेश जाहीर करतील असं कळत होतं, अचानक ते शेड्यूल बदललं. आता आणखी काही कार्यकर्त्यांबरोबर ते रिशेड्यूल होईल आणि नव्यानं पुन्हा तो कार्यक्रम घेतला. नेमकं काय झालं? लोकनेते निलेश लंके हे एक अत्यंत सच्चे कार्यकर्ते आहेत. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे एक अफाट काम उभं केलं याची अगदी जागतिक पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली. आणि 1 मार्च ते 4 मार्च जेव्हा मी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नगर शहरामध्ये करत होतो, जे त्यांनी आयोजित केले होते, ते अत्यंत देखणं आयोजन होतं. आणि दररोज अक्षरशः लाख, सव्वा लाख लोक छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अनुभवण्यासाठी येत होते. त्यामुळे या महानाट्यातून जो फार महत्वाचा संदेश, जो इतिहास लोकांना पाहायला मिळतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही. आणि याला प्रतिसाद हा जर रोज लाख, 1.5 लाख लोक येत असतील तर मला वाटतं लोकनेते निलेश लंके हे नक्कीच तितके जनमानसाशी नाळ जोडलेले कार्यकर्ते आहेत की लोकांच्या मनात काय आहे हे त्यांनी
त्यांना ओळखायला फारसा वेळ लागणार नाही. आजची आमची भेट जी झाली त्या आयोजनाच्या संदर्भात त्यांचे आभार मानण्यासाठी झाली आणि या संदर्भामध्ये जस्ट वेट अँड वॉच. पक्षप्रवेशाची तारीख ठरली का? वेट अँड वॉच. असे किती अनेक नेते आहेत जे की तुमच्या संपर्कात आहेत पण वेट करतायत? गुड क्वेश्चन. खरं तर मी असं म्हणालो की ही जी अस्वस्थता आहे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये, तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या ठिकाणी ठेवून बघा, तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही नेत्याच्या ठिकाणी ठेवून बघा. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून एक वागणूक दिली जाते, ही जर वागणूक तुमच्या बाबतीत झाली तर तुमच्या मनात ती असुरक्षितता येणार नाही का? ती अस्वस्थता येणार नाही का? तर अनेकांच्या मनात हा संभ्रम आहे ना. म्हणजे आज जी बातमी तुमच्याच माध्यमातून ज्या बातम्या ऐकतोय, शिंदे गटाचे 13 खासदार असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करावी लागते की आम्हाला किमान 13 जागा द्या. जर ही एवढी असुरक्षितता सिटिंग खासदारांच्या बाबतीत होत असेल तर ही पुनरावृत्ती ही विधानसभेच्या बाबतीत होणार नाही का? ही पुनरावृत्ती या पुढच्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी होणार नाही का? ही असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या गटाच्या ही नक्कीच आहे ना. आणि त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात आहेत. सो जस्ट वेट अँड वॉच. आज काय झालं पण लंकेंचं भेट झाली. प्रवेश नंतर होईल वेट पण आज काय झालं? आज का नाही झालं असं?